जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2023-24च्या सीएट क्रिकेट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच या पुरस्काराने रोहित शर्मा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. या पुरस्काराची 26वी आवृत्ती होती व हे पुरस्कार 1995-96 मध्ये सुरू करण्यात आले आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या देशाने जगातील पहिले हायब्रिड रॉकेट लॉन्च केले? तर आता जगातील पहिले हायब्रिड रॉकेट हे आपल्या भारतानं लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो, हे रॉकेट रियुजेबल आहे, म्हणजेच एकदा हा रॉकेट प्रक्षेपित केल्यानंतर देखील पुन्हा याचा उपयोग करता येणार आहे. बरं, या रॉकेटला काय नाव देण्यात आलं तर नोट करून घ्या. या रॉकेटला रुमी-1 असं नाव देण्यात आलं. RHUMI-1 म्हणजेच रुमी-1 असे या रॉकेटचं नाव असून या रॉकेटचं लॉन्चिंग 24 ऑगस्ट रोजी चेन्नई येथून मोबाईल लॉन्चरद्वारे करण्यात आलं आहे. बरं, हायब्रिड रॉकेट म्हणजे काय? तर या रॉकेटच्या इंजिनामध्ये घन इंधन आणि द्रव्य इंधन या दोन्ही इंजिनांचा उपयोग केला जातो, तेव्हा त्याला हायब्रिड रॉकेट असं म्हणतात. या रॉकेटची निर्मिती कोणत्या कंपनीनं केली? तर स्पेस झोन इंडियाने मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने हे रॉकेट विकसित केलं आहे. व आता या रॉकेटच्या प्रक्षेपणात एकूण 3 क्यूब उपग्रह आणि 50 पिको उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले आहेत. या रॉकेटची एकूण उंची किती? तर 3.5 मीटर इतकी या रॉकेटची उंची आहे. या स्पेस झोन इंडिया या कंपनीविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. या कंपनीचं मुख्यालय चेन्नई येथे आहे व याचे अध्यक्ष हे के मेघालिंगम हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 17व्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाडचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या ज्या 17व्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड आहेत याचं आयोजन चीनमध्ये करण्यात आलं होतं. चीनमधील बीजिंग या शहरात 8 ते 16 ऑगस्ट दरम्यान या ऑलिम्पियाड पार पडले असून या ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी 3 स्पर्धा श्रेणीमध्ये प्रत्येकी 3 सुवर्ण आणि कांस्य व 2 रौप्य पदक जिंकले आहेत. ही जी आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड आहे याची स्थापना कधी करण्यात आली? तर 2003 मध्ये कॅनडाच्या कॅल्गरी येथे आंतरराष्ट्रीय भूविज्ञान शिक्षण संघटनेच्या परिषदेत या ऑलिम्पियाडची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 3. असोसिएशन ऑफ इंडो अमेरिकन्स या संस्थेच्या वतीने जीवन गौरव या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर असोसिएशन ऑफ इंडो अमेरिकन्स या संस्थेने महेश काळे यांना जीवन गौरव या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. महेश काळे हे महाराष्ट्र राज्यातील एक शास्त्रीय गायक असून त्यांना त्यांच्या संगीतातील योगदानासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा. यात काय विचारला आहे? तर भारतातील पहिल्या अब्रेसिव्ह वॉटर जेटची निर्मिती कोणत्या कंपनीने केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच भारतातील पहिल्या अब्रेसिव्ह वॉटर जेटची निर्मिती JIMS, ज्याचंच फुल फॉर्म गोहान इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन असं आहे, या कंपनीने केली. व ही जी वॉटर जेट आहे याचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर IIT मद्रासचे संचालक V कामकोटी यांच्या हस्ते या भारतातील पहिल्या अब्रेसिव्ह वॉटर जेटचे अनावरण करण्यात आले. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट केसेससाठी देशातील पहिले डिजिटल कोर्ट हे केरळ राज्यात सुरू करण्यात आलं. महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम मान्याची वाडी, भारतातील पहिली इलेक्ट्रिक मायक्रोकार हे विंग्स EV या कंपनीने निर्माण केली. आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा असणारे देशातील पहिलं राज्य नागालँड आहे. देशातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प झारखंड. उत्तर भारतातील पहिली फिनटेक सिटी उत्तर प्रदेश. भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प हिमाचल प्रदेश. जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क गुजरात. भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीर. तर भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र हे ओडिशा राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 5. विदर्भातील 3 संशोधकांनी क्लिस्टॅन्थस प्रकारातील एका नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध लावला. तर आता त्या वनस्पतीला काय नाव देण्यात आले? मित्रांनो, आता जी क्लिस्टॅन्थस प्रकारातील ही जी नवीन वनस्पती आहे या वनस्पतीला क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना असं नाव देण्यात आलं आहे. ही वनस्पती विदर्भातील संशोधकांनी शोधली असून विदर्भातील दीक्षाभूमीच्या नावावरून या वनस्पतीला सुद्धा दीक्षाभूमियाना असं नाव देण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 6. मित्रांनो, आता शिखर धवनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर त्यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता हेच आपल्याला या प्रश्नामध्ये सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे शिखर धवन यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय पदार्पण सामना हा ऑस्ट्रेलिया या देशाविरुद्ध 2010 मध्ये खेळला होता.
त्यानंतर आता शिखर धवन यांनी आपला शेवटचा सामना कोणाविरुद्ध खेळला आहे, तर त्यांनी आपला शेवटचा सामना 2022 मध्ये बांगलादेशाविरुद्ध खेळला होता. शिखर धवन हे गब्बर या टोपण नावाने ओळखले जात व त्यांनी कसोटी सामन्यात पदार्पणातच सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम सुद्धा केला होता आणि शिखर धवन देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळत असत. शिखर धवन यांनी 34 कसोटी सामने खेळले असून त्यात 2315 धावा केल्या आहेत. 68 T20 सामन्यामध्ये 1759 धावा तर 167 वन डे सामन्यात त्यांनी 6793 धावा केल्या आहेत. त्यांना 2021 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा, रमेश घोणे यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवा, रमेश घोणे हे काष्ट शिल्पकार होते. याबरोबरच अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. नुकतेच आता भारतीय चित्रपट निर्माते उत्पलेंदू चक्रवर्ती यांचं सुद्धा निधन झालं आहे. त्यांचा जन्म 1948 मध्ये पूर्व पाकिस्तानातील म्हणजेच आताच्या बांगलादेशातील पबना जिल्ह्यात झाला होता. त्यांना 1983 मध्ये चोक या बंगाली चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर 1981 मध्ये दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लखपती दीदी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते? तर आता महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये या लखपती दीदी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं व या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभागी झाले होते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संमेलनामध्ये 11 लाख लखपती दीदींचा प्रमाणपत्र देऊन गौरव देखील केला आहे. बरं, या लखपती दीदी योजनेसाठी किती वर्ष वयोगटातील महिला पात्र असतील? तर 18 ते 50 वर्ष वयोगटातील महिला या लखपती दीदी योजनेसाठी पात्र असतील व त्यांना या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जी लखपती दीदी योजना आहे ही 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती. आजच्या सत्राचा शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी महिला समानता दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो महिला समानता दिवस आहे हा दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो व पहिल्यांदा हा दिवस अमेरिकेत साजरा करण्यात आला होता व याच तारखेला म्हणजे 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकेतील महिलांना मतदानाचा हक्क मिळाला होता. त्यासाठी महिला समानता दिवसासाठी 26 ऑगस्टची निवड करण्यात आली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.